पण 2 दिवसापूर्वी ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 15 ओवी क्रमांक 315ला थांबलो होतो. श्लोक क्रमांक 6, ज्याला अध्यात्मज्ञानाची प्राप्ती झाली, त्याला आत्म्याची भेट झाली, नवे नवे तोच सर्व व्यापक झाला, असा जो त्याला अनुभूती आली, तो नेमक्या कोणत्या स्थळाला जाऊन पोहोचतो तो श्लोक सांगत होते. ते सांगत होते. 4 ओळी पाठीमागे जाऊया आपण. अशा प्रकारे हेतू भक्षण करणारा जो आत्मज्ञानरूपी अग्नी, त्यात ज्यांनी सर्व विषय उपयुक्त रीतीने जाळून टाकले आहेत, ते पुरुष सुवर्णात सुवर्ण मिळाल्यावर त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी प्राप्त होतात. जसे 2 सोने एकत्र मिळाली की 33 किती 15.5 क्वालिटीचं ना, आणि 15.5 क्वालिटीचं सोनं मिळालं तर ते किती क्वालिटीचं होतं? 15.5 होतं की नाही. त्याप्रमाणे ते त्याच्यामध्ये मिळून जातात, एकजीव होऊन जातात. मिळाल्यावर त्या स्वरूपाच्या ठिकाणी प्राप्त होतात. त्या ठिकाणी म्हणजे कुठे असे म्हणशील तर ज्या पदाचा केव्हाही नाश होत नाही अशी जी परमात्मा वस्तू तेथे प्राप्त होतात. कुठं प्राप्त होतात? ज्याचा केव्हाही नाश होत नाही. आणि हे सगळं जगताचं जे निर्मिती आहे ते जिथून होते त्या मूळ स्वरूपाला जाऊन पोहोचतात. ते म्हणतात बा, दृश्यत्वाने पाहण्याचा विषय म्हणून पाहावे किंवा नियत्वाने जाणावे, किंवा हे अमुक विशेष प्रकारचे आहे असा किंवा अशा प्रकारचे निर्देशात्मक व्यवहार ज्याच्या ठिकाणी होतात असे जे जे आहे त्यापैकी जे नाही अशी ती ब्रह्मवस्तू त्याला कोणीही दाखवू शकत नाही. बघा तिथे जाऊन पोहोचतात. बघा आता हे कसं उलट बोललेले आहे. ते काय दृश्यत्वाने पाहायचं हे अरुण बाबा, पाहण्याचा विषय हे पाहण्याचा विषय, आणि पाहणारा हा नियत्वाने, दृश्य नियत्वाने किंवा दुसरं गोष्ट किंवा नियत्वाने जाणं म्हणजे परमात्मा, आणि मी जाणणारा ज्ञाता. असं जाणणं नाही, तिथं जाणणाराच जाणायला गेलेलाच नेय होऊन जातो. अशा प्रकारचे अमुक प्रकारचे आहे असा किंवा अशा प्रकारचे निर्देशात्मक व्यवहार हे अमुक प्रकारचे आहे असा ज्या ठिकाणी होत नाही असं ब्रह्म आहे असं नाही. असं तो होऊन जातो का? तो त्याच्यामध्ये विलीन होऊन जातो. होती बुद्धी एक सारे आनंद भंडार केली होरी जलाशय झाले. म्हणजे ती लाट जशी पळत गेल्यानंतर ती सागर रूप होती, त्याच्या मूळ स्वरूपाला संपली जा. मग ते असे व्यवहार जिथं होत नाही त्या ठिकाणी तो जाऊन पोचतो. अशी ती ब्रह्मवस्तू त्याला कोणीही दाखवू शकत नाही. अशी दाखवता नाही ही ब्रह्मवस्तू आहे म्हणून. तर ती ब्रह्मवस्तू दाखवता येत नाही, पण ती होता येते, म्हणजे आहेच येते ऑलरेडी, त्याची अनुभूती घेता येते. आता श्लोक क्रमांक 6 वाजते. सूर्य ते तेजरूप पदाला प्रकाशित करीत नाही. ज्या ठिकाणी ते पोचतात त्या ठिकाणाला सूर्य सुद्धा प्रकाशित करू शकत नाही. चंद्र त्याला प्रकाशित करू शकत नाही, कारण हे परप्रकाशित आहे, उलट तोच यांना प्रकाशित करतोय. अग्नी त्याला प्रकाशित करीत नाही. ज्याला प्राप्त होऊन संसारात परत येत नाही त्या स्वरूपाला एकदा भेटला, गंगा एकदा समुद्राला भेटली का ती परत माघारी येऊ शकत नाही. त्याप्रमाणे संसाराला ते येत नाही. ते माझे परमश्रेष्ठ पदस्वरूप तेज आहे, आणि अशा ठिकाणी प्राप्त होतात. आपण 15 पर्यंत गेलतो, पण तरी 4 ओळी वाचतोय. परंतु दिव्याच्या मोठ्या भडक उजेडाने जे प्रकाशले जाते, या ट्यूबलाईट मध्ये जे प्रकाशलं जातं ते नाही, हे त्याला प्रकाशित करू शकत नाही असं त्यांना सांगायचं. चंद्राच्या प्रकाशाने प्रकाशित होते फार तर काय, जे चंद्राच्या प्रकाशाने प्रकाशित होते फार तर काय, परंतु ज्या सूर्यापासून जे सर्व जग प्रकाशित होते त्या त्रिविध प्रकाशाने जगातील सर्व वस्तूंचे दिसणे आहे, दिव्याच्या, चंद्राच्या आणि सूर्याच्या. पण त्याच्याही पलीकडचे ते हे तिघही त्याला प्रकाशित करू शकत नाही. त्या स्थळाला आत्मज्ञानी जाऊन पोहोचतो. त्या त्रिविध प्रकाशाने जगातील सर्व वस्तूंचे दिसणे म्हणजे परमात्म्यास न पाहणे होय. बघा, बाकीचं सगळं दाखवतील पण परमात्मा दाखवत नाही. अर्थात हा सर्व व्यवहार परमात्मा स्वरूपाच्या अज्ञान कालातच होत असतो. वस्तुतः तर संपूर्ण विश्व ही परमात्म्याच्या प्रकाशाने प्रकाशित होते. हे विश्वच परमात्म्याच्या प्रकाशाने, चंद्र सूर्य सुद्धा त्याच्या प्रकाशाने, त्यामुळे हे त्याला प्रकाशित करू शकत नाही. अरे जसा जसा शिंपीचा शिंपीपणा लोप होतो तस तसा रुपयाचा मिथ्याभास वाढतो.
हे खरे आहे असे भासू लागले, किंवा दोरीच्या विशेष रूपाचा अज्ञानाने लोभ झाल्यावर सापाची प्रतीती अधिक दृढ होऊ लागते. त्याप्रमाणे चंद्र सूर्यादिकांची जी प्रखर तेजे आहेत ती ज्या परमात्म स्वरूपाच्या अंधारात अज्ञान कालात प्रकाशित होत असता. दृष्टांत कसं, जोपर्यंत शिंपलीचं जसं ज्ञान गायब होतं तस तसं रूप चांदी दिसते, रश्शीचं ज्ञान गायब होतं तस तसं काय दिसतं, साप दिसतो. तस तसं परमात्म्याविषयी जेव्हा अज्ञान तत्व फाकलं जातं, आपल्याकडे अज्ञान, त्यावेळेला परमात्मा न दिसता तर काय दिसलं जातं, जग दिसलं जातं. आता केवढा मोठा सोपा सिद्धांत करून सांगितलं त्यांनी की रश्शीच्या अज्ञानामध्ये सापाची प्रतीती येते, अनुभूती येते. शिंपलीच्या अज्ञानामध्ये चांदीची प्रतीती येते. तसं आत्म्याच्या अज्ञानामध्ये आपल्याला जगत प्रतीती होतं. पण हे प्रतीत कशावर होतंय, आत्म्यावरच होतं. शिंपलीवरच रूप दिसतं, रश्शीवरच साप दिसतो. तसं जगत कशावर दिसतंय, कारण अधिष्ठान काहीतरी पाहिजे ना, त्याच्याशिवाय ते दिसू शकत नाही. मग आता जरी आपण जगत पाहत असलो तर आपल्याला फक्त दृढ निश्चय करायचा का रश्शी नसून, साप नसून काय रश्शी, या ज्ञानापर्यंत इथपर्यंत आपल्याला आणून ठेवलेले आहे आता 15व्या अध्यायापर्यंत, की हे जगत नसून हा परमात्मा आहे. आणि याचं नाव आहे बुद्धिनिश्चय. मी देह आहे हे आणि मी आत्मा आहे, मी देह नसून मी आत्मा आहे हा बुद्धिनिश्चय. आणि तत्सापेक्ष हे जगत नसून तो परमात्मा आहे असा बुद्धीचा निश्चय करायचा आहे. इथपर्यंत आले ना, अशा ठिकाणी ज्याचा बुद्धिनिश्चय झालाय तो तिथे पोहोचलेला असतो. अशी जी वस्तू ती अति तेजस्वी, केवळ तेजाची रास असून या तिघांना प्रकाशित करतो, जगाला प्रकाशित करतो. ही वस्तू कशी आहे, अति तेजस्वी, केवळ तेजाची रास आहे. ती सर्व भूतांना अधिष्ठान रूपाने साधारण व्यापून चंद्र व सूर्य यांच्याही मनात प्रकाश देते. तुमच्या आमच्या मनामध्ये सुद्धा, तुमच्या आपल्या हृदयात पण ती आहे आणि सूर्यचंद्रादिकाच्या ठिकाणी सुद्धा ती एवढी व्यापक आहे ती. म्हणून या वस्तूच्या प्रकाशापुढे चंद्र व सूर्य यांचे तेज कवडशासारखे आहे. म्हणजे त्या झोपडीतून एक आतमध्ये येतो प्रकाश जो तेवढ्या प्रकारचा आहे, कोणाचा, चंद्राचा आणि सूर्याचा. आणि ते चंद्र सूर्य त्याच्या प्रकाशातून प्रकाशित होतात आणि त्यांचं एवढंच आहे. आता आपल्याला दिसतोय केवढा, पण तो त्याच्या पुढे केवढा आहे, ठीक नाही. सूर्यापुढे दिवटी आणि मारुती पुढे कोल्हाटी, त्याप्रमाणेची स्थिती. आणि त्या परमात्म्याची स्थिती एवढी व्यापक आहे, त्या परमात्म्याची स्थिती एवढी व्यापक आहे. आणि बाबांनी सांगितले तो परमात्माच तू आहेस. म्हणजे आता माझ्या सत्तेने, वेदासी बोलणे, माझ्या बळे सूर्यासी चालणे, माझे बळे ऐसा मी समर्थ ब्रह्मांडाचा धरी, वर्म हे जाणूनी मजची मी शरण आलो. ही अनुभूती आपल्याला घ्यायची. ही अनुभूती आली का काम फत्या. मग त्याच दिवशी रिझल्ट लागलाच आपला. म्हणून ब्रह्मवस्तूचे याकरता सर्व तेजस्वी वस्तू तेज रूपाने सहाय्य देणारे असे या ब्रह्मवस्तूचे तेज आहे. ज्याप्रमाणे सूर्योदय झाल्यावर चंद्रासह नक्षत्रे निस्तेजित होऊन लोपतात. बघा, सूर्योदय झालं चंद्राचं म्हणजे आता त्याच्या टॉपर कोण झालाय, सूर्य. आणि तो प्रकाशित झाल्यावर निस्तेज कोण होणार आहे, परमात्मा. प्रगट झाल्यावर सूर्य निस्तेज होणार आहे. त्याप्रमाणे या आत्मवस्तूच्या ज्ञान कालात प्रकाश झाला असता, वरती बसले चालते. हा, सगळे आज राजुरीचेच मोठे मोठे साहेब आहेत वरती. ते बघा, ते बी राजुरीचे, तिकडं राजुरी सगळं. तुमच्या येण्याने आम्हाला आनंद आहे. हा, कुठे आलो तो शिंदे आपण. हा बघा, त्यावेळेला सूर्योदय झाल्यावर चंद्रासह नक्षत्रे निस्तेजित होऊन लोपतात. त्याप्रमाणे आत्मवस्तूच्या ज्ञान कालात प्रकाश झाला असता सूर्य चंद्रासह अखिल जगाचा लोप होतो. त्यावेळेला तुकोबरायला ही अनुभूती आली. काय, आता मला प्रमाणाची अपेक्षा आहे तुमच्याकडून. ना, सूर्योदयाचा लोप झाल्या सूर्योदयाचा उदय झाल्यावर चंद्र आणि नक्षत्राचा लोप होतो आणि आत्मवस्तूचा
उदय झाले असतं, सूर्य चंद्रासह जगाचा लोप होतो, त्यावेळेला ती अनुभूती आल्यावर तुकाराम महाराज म्हटले मला असं काही आता ते चंद्र सूर्य दिसतच नाहीत. काय असं प्रमाण तुकाराम महाराजांचं? ते प्रमाण टेन्शन घेण्याचं नाही, सहजचं प्रमाण आहे ते. सहज मी आंधळा झालो, जन न दिसे तेथे. सगळं हे जग दिसतच नाही. ही जर अनुभूती ज्या दिवशी त्या दिवशी काय असणार आहे, तो सोहळा, तो सुख सोहळा अनुपम्य असणार आहे. असा होतो आपल्या क्षणात, काही काही टायमिंगला होतो असा. तो सुख सोहळा अनुपम्य होतो, पण त्याला एक लिमिट असतं तेवढ्या टायमिंगचं. त्याच्यानंतर परत आपण जागेवर परत येत असतो, है की नाही? बघा, जागे झाल्यावर स्वप्नातील भासलेला सर्व पसारा मावळतो, अथवा संध्याकाळ झाल्यावर जसे मृगजळ आपोआप नाहीसे होते. बघा, त्याप्रमाणे हे ऑटोमॅटिक होतं. जागं झालं का स्वप्नाभास गेला, ऊन संपलं, सूर्याचा अस्त झाला म्हणजे मृगजळ गेलं. त्याप्रमाणे आणि आपोआप येते. त्याप्रमाणे ज्या वस्तूच्या ठिकाणी कसलाच भास राहत नाही, कोणताच भास नाही राहत, निखळते, ते माझे श्रेष्ठ व मुख्य स्थान म्हणजे स्वरूप होय. त्या ठिकाणी जे गेले ते ज्याप्रमाणे पाण्याचा ओघ समुद्रास मिळाल्यावर माघारा येत नाही, त्याप्रमाणे पुन्हा मागे पाऊल घेत नाहीत, जन्म घेत नाही. बघा, या 15च्या पुढे आपल्या 2 ओळी गेल्या. त्या दिवशी 315 पर्यंत आलो होतो. अशा ठिकाणी गेल्यानंतर तो मनुष्य मागे येत नाही. एकदा का परिसाचा संबंध लोखंडाशी झाला का आता काय असं काही अजून अनेक आहे का त्याला परत लोखंड दशेला आणील? काय काही परिसे केले ते परत लोहत्व आणि ज्ञानेश्वरीतली ओळ, हा लोहाचे कणक झाले ते एके परिसी केले. आता लोहत्व कशाने आणू शकतो? किंवा दुधाचं तूप झालं, आता तुपाचं परत दूध कोण करू शकतं? आणि तिसरं, साखरेचा माग होता, जेवी बुद्धिमंतेही करता, ऊस न होय पंडूसुता तयापरी जयापरी. त्याप्रमाणे एकदा तर याच्यावर बाबा एक ऑब्जेक्शन घेतात, पण तूप झाले का, साखर झाली का, आणि अजून काय उदाहरण होतं, सोनं झालंय का? झालंय ना, 100% झालंय. 23 मजसे एक वाट जे झाले ज्ञान चौखट, तया पुनरावृत्तीची वाट मोडली का, संपलं. आता आपल्याला झालेलं आहे 100%, फक्त आपण काय झालं पाहिजे, समजूत तशी आपली दृढ झाली पाहिजे, त्याला धैर्य म्हणतात. तो पुन्हा पाऊल घेत नाही. किंवा मिठाची तयार केलेली हत्तीन, बघा आता तो परत माघारी का घेत नाही ना, त्याचं कारण सांगतात. आता तो का माघारी येत नाही परत? किंवा मिठाची तयार केलेली हत्तीन समुद्रात बुडल्यावर ती जशी परत माघारी येत नाही, तसे तुम्ही आपण तिकडे गेल्यावर माघारी काय येत नाही? दृष्टांत दिलाय. मिठाची हत्तीन केली, समुद्रात गेली का ती परत रिटर्न येत नाही, तसे आपण माघारी का नाही येत? तेच होतो ते. आणि तिकडे जायच्या अगोदर कोण होतो आपण? तेच होतो. मीठ सुद्धा काय समुद्रच आहे, आणि तेच तिकडं होतं. मग आता जो समुद्र काय म्हणतात, तो समुद्री लवण न पडे तववरी वेगळे अल्पावडी. जोपर्यंत आपल्याला कळत नाही मी आत्मा आहे, तववरी अल्प वेगळे. मग मी जीव आहे, मी देव आहे, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी ड्रायव्हर आहे, तोपर्यंत. आणि जववरी समुद्रीने पडे तववरी अल्प आवडे. मग होय सिंधूचे एवढे. कधी होय सिंधूचे एवढे? मिळे जेव्हा तो आत्मस्वरूपाशी भेटला. बाबाने आपल्याला सांगितलं तू ब्रह्मचैतन्य, आपल्या अष्टी सात्विक भाव झाले, थोडे मुरले, बोध दिला, आणि आता बोध ठसला. मग तो म्हणतो मी तर पहिलाच होतो, मला कोणी केलेलं नाही. आणि हे पण समजण्यासाठी ही बी परीक्षा आहे. हे उद्धटपणाचं बोलणं नाही, मला कोणी केलं नाही मी पहिलाच होतो, हे उद्धटपणाचं बोलणं नाही, हे रिअल कंडिशन सांगतोय तो त्यावेळेला. किंवा मिठाची तयार केलेली हत्तीन समुद्रात बुडाल्यावर ती जशी परत माघारी येत नाही. मिठाची हत्तीन केली समुद्रात सोडली, ती रिटर्न येईल का पोहून परत?
कारण ती काय होणार, विरघळून त्याच्यात जाणार. तसे देव पाहावयास गेलो, तिथे देवचे होऊन गेलो. नक्की ना, देवचे होऊन गेलो ना. आता काय टेन्शन राहिले काय काय प्रॉब्लेम असतात का? देवाला प्रॉब्लेम आहेत का? नाही. दुसरं, किंवा आकाशात गेलेल्या अग्नीच्या ज्वाळा. नाना खाली अशा, इथं नाना ती वळ तिकडे, त्यामुळं मला लगेच नाना आठवलं. तिकडं बघा, तिकडं वळ तसं आहे 18 नंबर. ती वळ वाचताना मला तुमची आठवण होती. नाना गेली अंतराळा, नाही येतीची वन्नी ज्वाळा, नाही तप्त लाहुनी ज्वाळा निगती जेबी. बघा, इकडे नाना नाही, पण ती तिकडच्या आठवण इकडे झाली. इकडे काय ओळे सरळ. किंवा आकाशात गेलेल्या अग्नीच्या ज्वाळा, जशा खाली परतून येत नाही वर गेलेला जळा, किंवा तापलेल्या लोखंडावर टाकलेले पाणी जसे नाहीसे होते, त्यातून त्यास परत माघारी येणे नाही, एवढ्या स्पीडने आपल्याला आपणासारखी करते. तापलेले लोखंड आहे, एकदम लाल बुंद झालेलं, त्याच्यावर पाण्याचा शिपका मारला, काय झालं त्याचं? काहीच नाही का, एका क्षणात वाफ झाली, ते आकाश रूप होऊन गेलेले डायरेक्ट. तत्क्षणी जागिन्नला, त्या क्षणाला, ज्या दिवशी त्या फक्त त्याचा त्याची कोणाची गाठ झाली? तापलेल्या अग्नीची आणि याची भेट झाली. ते तसं होऊन गेलं. तसं तापलेल्या बाबाची ना आपली भेट झाली पाहिजे. तापलेल्या म्हणजे वैतागून नाही. ज्ञानाग्नी वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरात, ज्ञानाग्नी चेतला ब्रह्मत्वेशी, ज्याचा ज्ञानाग्नी पूर्णपणे ब्रह्मस्वरूपात पेटलेला आहे, ब्रह्म रूपामध्ये त्याच्यात. आणि तो ब्रह्मरूप केव्हा पेटला जातो? वैराग्याच्या गौऱ्या टाकल्या का धडधड अग्नी पेटला जातो. तसे शुद्ध ज्ञान झाल्यामुळे ते माझ्या स्वरूपाशी ऐक्य पावतात. त्यांना पुनर्जन्माचा मार्ग मोडला, पुनरावृत्तीतून मुक्त होतात, जन्मास येत नाही. 320 तेवी मजसे एक वाट, जे झाले ज्ञान चौखट. अजून एक चौखट शब्द आलाय बघा, माते नेनुने आत्मज्ञानी चौकडी, संतजी माझी रुपडी, तेथे दृष्टी राहो आवडी कामिनी जैसी. अजून निर्दोष ज्ञान व्हावे, ती निर्दोष ज्ञान व्हावे, दोषरहित ज्ञान असावे. 9व्या अध्यायातलीच वेळ त्याप्रमाणे. किंवा मग शुद्ध आत्मज्ञान झाल्यामुळे माते नेनुनी भजन ते वायाची गाणे आण, म्हणून कर्माचे डोळे ज्ञान निर्दोष व्हावे. ते आठवलं पण पाहिजे मंत्र, आणि ते आठवण्यासाठी आपल्याला बाबाचा आशीर्वाद पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, असा एक रणभूमीवर गेला होता आणि बाबाचा आशीर्वाद नव्हता, आठवलाच नाही मंत्र. बाबाने दिला पण म्हणला तुला वेळेलाच आठवणार नाही, जा. आता बघा बाबा किती हुशार आहे, सांगा बरं कोण? कर्ण. त्याला म्हणला फसून येतो ना, आता तुला आठवणारच नाही, नाहीच आठवला. तसं ते बाबाचं आपल्याला आशीर्वाद पाहिजे, त्यालाच म्हणतात अनुग्रह, कृपा. तसे शुद्ध ज्ञान झाल्यामुळे जे माझ्याशी स्वरूपाशी ऐक्य पावतात, त्यांना पुनर्जन्माचा मार्ग मोडला, पुनरावृत्तीतून मुक्त होतात, जन्मास येत नाही. येतपर्यंत 342 ओवीपर्यंतच्या ओव्या पुढच्या श्लोकाच्या अवतरण म्हणून महाराजांनी दिले आहेत. भगवंताचे बोलणे ऐकून हा श्लोक इथून घेतल्यानंतर कंटिन्यू चालू आहे का 7 पर्यंत आपलं? हां, हे पण कंटिन्यू करायचं आहे. कुठपर्यंत? 320 पर्यंत ना. आता त्याच्या पुढे बघू आपण. 1 पासून 342 ओवीपर्यंत ओव्या पुढच्या श्लोकाचे अवतरण म्हणून महाराजांनी दिले आहेत. भगवंताचे बोलणे ऐकून बुद्धिरूप पृथ्वीचा राजा जो अर्जुन, तो म्हणाला, महाराज प्रभो, आज ब्रह्मैक्य बोध सांगण्याने आपला आज मजवर एक मोठा प्रसादच झाला आहे. परंतु एक माझी विनंती आहे, तिकडे देवाने लक्ष द्यावे. बघा 21 ओळ याच्या, तेथ प्रज्ञा पृथ्वीचा राव. बघा, प्रज्ञा पृथ्वीचा, प्रज्ञा म्हणजे एकदम टॅलेंट, बुद्धी, आत्माचीच प्युअर शुद्ध बुद्धी. त्या पृथ्वीचा राव म्हणजे एवढी व्यापक बुद्धी आहे त्याची. पार्थ म्हणे जी पसाव, परी विनंती करी की एकी देव चित्त देतू. तुम्ही मला माझ्याकडे एक गोष्ट मागतोय देवाकडे, ते जे पुरुष देवाच्या स्वरूपाला, बघा आता असा प्रश्न करणारा पाहिजे ना तो. काय त्यांनी सांगितलं? पहिलंच
प्रज्ञा राहो, काय वाक्य होतं ते, तर प्रज्ञा पृथ्वीचा राहो. तो म्हणतो बाबा कृष्णाला तो उलट घेतोय बघा, पण कृष्णाला राग नाही येणार. राग आला तर ते कृष्ण नाहीत. आपला अधिकार आहे त्यांना चिडवायचा, उलट बोलण्याचा, त्यांना असं खोदून खोदून विचारण्याचा आहे प्रश्न बरं का पारमार्थिक. तर तो आता त्यांना विचारणार आहे, ते लोक त्या ठिकाणी जातात ज्या ठिकाणावरून परत येत नाही, त्याच्या अगोदर ते कोणत्या ठिकाणी होते. देवाला उलट घेणार. ते लोक तिकडे जातात ना आणि ते होतात, तर ते व्हायच्या अगोदर पहिले कोण होते ते, पहिले कोण होते ते, पहिले तेच होते. मग हे टाइमपास आहे काय, हा नादी लावायचा आहे, गोडे गुलाबी नाही ना, ते असं फिरवून 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 सांगायचं, डायरेक्ट नाही ना जात, कळत नाही म्हणून. जे पुरुष देवाच्या स्वरूपात जाऊन स्वतः एकरूप होतात मग ते परतून माघारी येत नाही. ते पुरुष पूर्वी मूळचेच देवाच्या स्वरूपापासून भिन्न होते किंवा अभिन्न म्हणजे एकरूप होते. देवाला दोन प्रश्न विचारले का, भिन्न होते का भिन्न होते. कसे होते ते जाऊन भेटले का नाही देवाला, ते पहिले भिन्न होते का अभिन्न होते, देवाला जाऊन भेटले ते आता. जर ते स्वरूपे करून अनादि सिद्ध मूळचेच, मग एवढे जर पहिलेच भिन्न होते तर मग एवढा हातबायला का लावलं त्यांनी. तो प्रश्न करणार. तर जे स्वरूपे करून अनादि सिद्ध मूळचेच भिन्नच असतील तर ते माघारी येत नाही, हे आपले म्हणणे असंभवनीय विसंगत होय. कारण हे म्हणणे जर खरे असेल तर मग भ्रमर फुलातील मकरंद सेवन करण्यात गेले असता खरोखर ते फुलेच व्हावयास पाहिजेत, पण होतात काय तर नाही. बालिश, इथे बालिश आहेत कोण, त्यांनी भेद सांगितलाय पण सजाती सांगाय पाय, विजाती होईल ना, फुलं पण होईल, फुलं पण तो होणार. खाणाराच आंबाच स्वतः तो आंबा होणार ना, तेव्हाच आंब्याची चव कळणार त्याला, तसं पण होणार ते म्हणता. दुसरे असे पा लक्षाहून स्वरूपानेच वेगळे असलेले जे बाण ते सोडल्यावर ज्याप्रमाणे लक्षात भेदून पुन्हा खाली वेगळे पडतात, लक्ष पदार्थाशी एक पावत नाही, त्याप्रमाणे ते साधक देवाशी एकरूप न होता परत येतातच. म्हणून तुमच्या स्वरूपात मिळाले असताही माघारी येत नाही, हे म्हणणे युक्त नाही. नाहीतर ते पुरुष जर स्वभावता तूच म्हणजे एकरूपच आहेत असे वस्तुता असेल तर मग कोणीच कोणा मग कोणी कोणास मिळवायचे असे पहा. बघा किती अडचणींचे प्रश्न आहेत. हे तर पारायण करणारा कळणार नाही, आणि ज्याला कळाले त्यालाही पण डोक्यावरून पाणी जाणार आहे. ते म्हणतात शस्त्र मारायला गेलं समोरच्याला, तर ते समोरच्या माणसाला मारलं, समजा इकडून पोपट मारायला शस्त्र पाठवले, पोपट लगेच शस्त्र होतंय का नाही, किंवा शस्त्र पोपट होते का नाही, ते वेगळं राहते. मग करंद सेवन करणारा भुंगा फुलं होतोय का नाही, आणि तू म्हणतो ते परत माघारी येत नाहीत. बरं तिसरी गोष्ट, ते जर पहिलेच ते होते तर ते कोण कोणाला मिळाले, कोण कोणाला मिळाले हा प्रश्न महत्वाचा. कोण कोणाला मिळाले, तर हा एक तर आपणच आपल्याला मिळालो, नाहीतर पहिलं वाक्य तसं आहे, कोण कोणाला मिळाले, कोण कोणालाच नाही मिळाले. ते म्हणतील बाहेरचे म्हणतील हे आता पक्के चक्कर झालेली. कोणीच कोणाला मिळालं नाही, कारण कोण मी कोण हा त्यालाही जाणीव नाही, जाणीव नेणीव भगवंताला नाही. आणि हा कोण झालाय भगवंत, मग आता कोण कोणाला मिळालं, मी मला मिळालो हे कोणाला सांगतो रे तू, हे कोणाला सांगतो. नाहीतर ते पुरुष स्वभावता तूच म्हणजे एकरूपच आहेत असे वस्तुता असेल तर मग कोणी कोणास मिळावायचे असे पहा. शस्त्राने शस्त्रासच आपल्या स्वतःच कसे रूपावे वा छेद कसा तयार करावा. म्हणून देवा तुमच्या स्वरूपाशी ज्याचे ऐक्य आहे त्यांना तुमचा संयोग किंवा वियोग होतो असे कसे म्हणता येईल. बघा हा प्रश्न आहे. आपल्या समजा बाबाच्या कृपेने देवाशी काय झाला, संयोग झालाय, तर याच प्रश्नाचं उत्तर आहे समाजाचा वियोग आहे का देवाशी. आणि हा प्रश्न विचारलाय, जर त्यांच्याशी संयोग झाला तर पहिला वियोग होता का, तर नाही, मग संयोग होता. मग तुमचा देवाचा आपला जर पहिल्यापासून संयोग आहे हे तुम्हाला कळालंय, पण ज्याला कळालं नाही त्याचा काय संबंध आहे, त्याचा सुद्धा काय
संयोगाचे म्हणून अवघ्याची त्रैलोक्य आनंदाचे आता. कारण शरीराचे अवयव आणि शरीर यांचा कधी एकमेकाशी संयोग किंवा वियोग होतो असे म्हणताच येत नाही. हे सापेक्ष भावच नाही तिथं. हे शरीर ह्या शरीराला मिळालं बुवा असं म्हणताच येत नाही कधी. कारण हे दोन्ही मिळून काय आहे, शरीर आणि अवयव एक आहे का दोन आहे, एकच आहे. त्याप्रमाणे त्या असं कधी म्हणतो का हे शरीर ह्याला भेटलं किंवा ह्या शरीराची ह्या शरीराची भेट झालेली, अवयवांची भेट झाली नाही, असा प्रश्नच उद्भवत नाही. कारण शरीराचे अवयव आणि शरीर यांचा एकमेकाशी कधी संयोग किंवा वियोग असे म्हणताच येत नाही. त्याप्रमाणे बरे जे नेहमी तुमच्या स्वरूपापासून भिन्न आहेत ते केव्हाही कोणत्याही दिवशी तुमच्या स्वरूपात ऐक्य पावायचे नाहीत. मग ते तुझ्या स्वरूपाहून माघारी येतात किंवा येत नाही हे म्हणणे हे व्यर्थ समजुतीचे बोलणे तरी कशाला हवे. आत्ता अर्जुन मास्टर झाला देव म्हणले. आता हे कसं काय, तो येतो काही आम्हाला भेटले ते आता पंढरीसी गेले ते पुन्हा जन्मा नाही आले, आणि जे पंढरीला नाही गेले ते तसेच येते म्हणतात. मग हे जे गेले ते म्हणतील कात बायचं एवढं, त्यापेक्षा ते जर तसेच येतं आम्ही तिथेच राहतो. कळून घेतल्यानंतरच त्यांचं स्टेटमेंट आहे की नाही. श्रीकृष्ण तुम्हाला सर्वत्र मुख्य आहेत, अशा देवा तुमच्या स्वरूपात मिळालं कोण माघारी येत नाही ते मला नीट समजावून सांगा. अर्जुनाची ही शंका ऐकून आपण सांगितलेले त्याच्या मनात पूर्णपणे बिंबले. असा आपल्या शिष्याचा बोध पाहून सर्वज्ञ शिरोमणी भगवान श्रीकृष्ण यास फार संतोष झाला. हे उलटे पालटे प्रश्न विचारलेत काय बाबाला त्यांनी. पण बाबा म्हणले, बाबा नाही काय म्हणायचे पण पिलावळ आहे ना ती म्हणाल बाबांना उलट विचारतोय. अरे तो उलट सीधी उंगली से घी नहीं निकलता है तब टेढ़ी करनी पड़ती है, म्हणून तो उलटा प्रश्न केलेला आहे. ते बाबाची उलटी तपासणी नाही आहे, ती याचीच उलटी तपासणी करून पाहतोय. असे करून पाहायचं तसं, वांगी कशी अशी करून पाहिजे तशी, तसं चाललंय त्याचं. भगवान म्हणतात हे महामते अर्जुना, असे भावा म्हणले आपल्याला तर आपण किती खुश होणार शिंदे. म्हणजे आपण महामते नसले तर बाबा म्हणतील आपल्याला. बाबा असे करतील जो महामते त्याला महामते नाही म्हणणार, पण मूर्ख आहे त्याला म्हणतील महामते. हे महामते सगळी फासाची जड आहे ना गुरुजी आहेत, सगळ्या फासाची जड गुरुजी आहेत. गुरुजीने नीट लाईन क्लिअर केली का काम चाललं धनाधन पुढे. हे भगवान म्हणाले हे महामते अर्जुना, मला एकरूपतेने प्राप्त झाल्यानंतर ते जीव पुन्हा माघारी येत नाहीत. तेव्हा ते जीव माझ्याशी भिन्न आहेत किंवा अभिन्न आहेत असा तुझा प्रश्न आहे. त्याचे उत्तर असे की ते जीव माझ्या स्वरूपाशी अभिन्नही आहेत व भिन्नही आहेत असे दोन्ही प्रकार संभवतील. जर ते मला कनेक्ट नाही झाले तर बाजूला दिसतील, आणि जर कनेक्ट नसले तरी सुद्धा ते वेगळे नाही. पृथ्वीचे कण धुलीकण आकाशात उडाले तरी ते पृथ्वीपासून वेगळे आहेत का नाहीत. पृथ्वीचे धुलीकण, आता हा प्रश्न जरा थोडा डोकं चालवायला लागणार आहे. पृथ्वीचे धुलीकण उडाले आणि आकाशात गेले, मग ते पृथ्वीपासून वेगळे झाले की नाही झाले. काय झाले, नाही झाले. मग आता कुठे आहेत ते, पृथ्वीवर आहेत आकाशात, परंतु त्यांचं अस्तित्व काय आहे, त्यांची मूळ ओळख अधिष्ठान काय आहे, पृथ्वीचे. म्हणजे स्वरूपाशी अभिन्नही आहेत आणि भिन्नही आहेत असे दोन्ही प्रकार संभवतील. असे कसे तर अरे जर खोल विचार दृष्टीने स्वरूपदृष्ट्या पूर्ण लक्ष देऊन पाहिले तर माझ्या व त्यांच्या स्वरूपात स्वभावताच ऐक्य असते. देख मनुष्य जात स्वभावताच भजनशील. कारण काय झाले असे केवळ माझे ठाई, म्हणून ते एक आहे. आणि भेद का परी बुद्धी भेदासी आले. काय झालं, हा ज्ञाने विनाशिले बुद्धी भेदासी आले, म्हणून वेगळे पण आहेत, एक पण आहेत आणि वेगळे पण आहेत. ते मत्स्वरूपच आहेत, ते स्वभावताच ऐक्य असते, ते मत्स्वरूपच आहेत. आणि वरवर देहादिकाच्या स्थूल दृष्टीने विचार करून पाहिले तर ते माझ्यापासून भिन्न आहेत असेही वाटतात. आता साधू आणि देव हे वेगळे नाहीत, पण दिसायला कसे आहेत. आता देहदृष्टीने पाहिलं तर
एरवी माणूसपणाची भाम लौकिक बघू, ते जरी एकरूप असले तरी आता लौकिकात कसे दिसणार आहे, माणूसपणाने वेगळे दिसणार आहे. तर ते माझ्यापासून भिन्न आहेत असे वाटतात. ज्याप्रमाणे पाणी हल्ले असता त्यावर येणाऱ्या लाटा पाण्यापासून वेगळ्या आहेत असे दिसते. सहज विचार करून पाहिले तर वस्तुतः त्या लाटा म्हणजे निव्वळ पाणीच आहे. लाटा म्हणजे निव्वळ, मी हे कोणाला माहीत नाही, हे कोणाला माहीत नाही. हेच मूळ परमार्थिक लोकांनाच माहीत नाही. काय लाटा पाणी माहीत, लाटाच पाणी आहेत म्हणून ते माहिती आहे, पण त्या लाटान पाणी कशासाठी सांगितलंय तो मूळ सिद्धांतच नाही माहिती. सिद्धांत कशा, तुम्ही आपण वेगवेगळे जरी आकाराचे दिसलो तरी सुद्धा आपण त्या सागरापासून, ज्ञान सागरापासून, ब्रह्मचैतन्यापासून वेगळे. हा दृढ निश्चय झाला का काम फत्ते. आणि तो निश्चय आपल्या मनावर आहे, कधी करायचा आहे तो, तिसरा कोणी करू शकत नाही. तो आता आपणच करणार. तुम्ही म्हणणार तो करेल साई आहे तेव्हा, आता तुला सांगितलं ना बाबा तो करील, पण आता काय सांगितलंय तोच तू आहे, म्हणजे आता कोणाला करायचंय, आता आपल्यालाच करायचं. त्या लाटा म्हणजे निव्वळ पाणीच आहेत. किंवा सोन्याचे दागिने नाम व आकार दृष्टीने सोन्याहून भिन्न असल्याचे दिसतात. त्यावेळेला दृष्टी कशावर जाते आपली, नाम आणि रूपावर जाते, तेव्हा सोनं नाही अंगठी म्हणणार आहे की नाही. मग विचारपूर्वक पाहिले असता ते दागिने सर्व सोनेच असते. त्याप्रमाणे हे किरीटी ज्ञानदृष्टीने पाहिले असता ते मद्रूपच जीव माझ्याशी अभिन्न आहेत. एरवी त्यांच्यात व माझ्यात जो भिन्नपणा व वेगळेपणा वाटतो तो अज्ञानामुळे उत्पन्न होऊन वाटतो. कोणती ओळ ड्रॉप करायची असा प्रश्न आहे आता इथं. काय शिंदे, कोणती ओळ ड्रॉप करू शकतो सांगा बरं. म्हणजे डोक्यावरून हात फिरवले असं वाटतं कुठंच काही नाही, सगळ्याच घ्यायला पाहिजे. 34 नंबरची ओळ. आणि साचो का तैसे ज्ञाना, हा तैसे बघा दुसरी ज्ञानाची एदिठी सापडली. तैसे ज्ञानाची एदिठी मजसी अभिन्नची ते किरटी येर भिन्नपण ते उठी अज्ञानास्तव. कशी ओढ राहिली आपल्याकडून ती. ह्या ओळी निवडक ओळ्यांमध्ये का नाही घेतल्या, त्यावेळेला आमचं तेवढं डोकं चालत नव्हतं. आता एवढ्या घेतल्यानंतर काही दिवसांनी जर अजून डोकं चाललं मग मग सगळेच घेऊन फिरावं लागेल, बरोबर आहे की नाही. म्हणजे त्याचंच नाव आहे निरखित. निरखित गेली आता काय ज्ञानोबरायचं अभंग आहे. निरखित निरखित गेल्या, बघत 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 गेलो तर मीच असं काहीतरी त्याचं वाक्य. निरखित निरखित गेली. तैसे ज्ञानाची दिठी मजसी अभिन्नची ते किरटी येर भिन्नपणे ते उठी अज्ञान असतं. घेतली का ही ओळ अजून इथपर्यंत नाही. नाही. आणि साचोकारेनी वस्तू विचारे कैसे मज एकची दुसरे जे भिन्न भिन्न व्यवहारी ओमसी जेल. बघा आणि साचोकारेनी वस्तू विचारे सगळं पाहिले तर निरखित निरखित गेली पाहाय तव तन्मय झाली. तन्मय झाले म्हणजे काय, तन्मय नाव आहे ना पोराचं, ते तन्मय कशात आहे काय माहिती. निरखित निरखित गेली पाहे तो तन्मय झाले. मी त्याच्याकडे बघत 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 गेलं, मी काय झाले तसेच होऊन गेले. उन्मनी मन निवाले सावळे परब्रह्म भासले. उन्मनीत मन गेलं आणि ते तिथे गेलं मी शांत झालं. तुरीमध्ये गेलं, ते तुरीमध्ये गेलं का सावळे परब्रह्म भासले. उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेट देत, पण ज्याला भेट देत तो थोडा वेळ वेगळे राहतो आणि तुरीमध्ये गेल्यानंतर तो काय होतो सावळे परब्रह्म भासले. रूप असं आहे काय सांगा कसं काय. हां आणि आणि उन्मनीमध्ये ठीक ओके चालेल, तसं दाखवून द्या पुरावा. चालेल. उन्मनी मन निवाले सावळे परब्रह्म भासले. स्टेप बाय स्टेप आहे पुढे ती जागृती
स्वप्न, सुषुप्ती, उन्मनी, तुर्या, असं मग उन्मनी. करेक्ट. मग विनायक म्हणतात म्हणजे बरोबर आहे. करेक्ट. रूप येऊन या डोळा बैसले, पाहे तव परब्रह्म आतले, बाप रखुमादेवर विठ्ठले, मूस ओतोनी मेन सांडिले, निरखित निरखित गेली या पाहे तव तन्मय झाले. आता काय पुढचं पाठ करायचं फक्त आपल्याला. पाहे तव, ते निरखित निरखित गेले तेवढं स्टेपला आहे ना. आपण काय करत चाललोय, निरखित निरखित चाललोय. आणि आता पाहे तव तन्मय झाले. कधी पण आपण त्या स्टेपच्या आजूबाजूला असणार ना तेव्हा ती ओळ लवकर पाठ होते. अभंग आपण कोणता घेतो, आपण त्याच्या आजूबाजूला फिरतो तेव्हाच. 34 झाली. 35 वाचाय. आणि वस्तू विचाराने म्हणजे परमात्र दृष्टीने खरोखर विचार केला तर मी जो स्वगताधिक भेद रहित एकम द्वितीय आहे, मला स्वगत भेद नाही, विजातीय नाही, सजातीय पण नाही, त्या मला दुसरे म्हणजे द्वैत असे कोटले. त्याला द्वैत आठवून सुद्धा आठवत नाही. द्वैत आठवायचं म्हणलं तर, आणि आपल्याला विसरायचं म्हणलं तरी विसरत नाही. एवढा फरक आहे आपल्यामध्ये. आणि वस्तू विचाराने म्हणजे आपण कोणत्या दृष्टीने पाहिजे, बाबा म्हणले ना चांगला विचार केला तर, चांगला म्हणजे वस्तू विचाराने म्हणजे परमात्मा दृष्टीने खरोखर विचार केला तर मी जो स्वगताधिक भेदरहित, स्वगताधिक भेदरहित म्हणजे बोरीची झाडं, सगळी बोरीची झाडं. मग 1 2 3 पण ही कसली झाली, हा सुद्धा भेद नाही, त्याला स्वगताधिक सुद्धा भेद नाही. हा. आणि स्वगताधिक म्हणजे माझ्या लेवलचाच. स्वगताधिकचा काय अर्थ होतोय मग, हा करेक्ट करेक्ट करेक्ट. त्या फांद्यांचा सुद्धा भेद माझ्यामध्ये नाही. म्हणजे बोरीची बाबळीची झाडं सगळीच आहेत, पण त्यात ज्या बोरीच्या बाबळी त्याच्यात एक भेद आहे. ही फांद्या, ही फुलं, तो सुद्धा भेद नाही. म्हणजे फुलं जरी म्हणली, फळ म्हणलं तरी बोरीचंच, फांदी म्हणलं तरी बोरीचा, आणि काटा टोचलाय तो. मग आता काय कळलं, व्यवहारात एखादा काटा टोचतोय तो तो बोरीचाच आहे. उजू का वाकडे परी बोरीचेच होते, उजू का वाकडे परी वस्तूचे. वाकडी पण नाही, सरळ पण नाही. आत्मवस्तू वाकडी बी नाही, सरळ पण नाही. जरी काटा असला तरी काटा नाही म्हणायचा, काय म्हणायचं, बोरीचंच म्हणायचं झाड. आणि वस्तू विचाराने व परमात्मा दृष्टीने खरोखर विचार केला तर तो जो स्वगताधिक भेदरहित एकम द्वितीय आहे, त्याला दुसरे म्हणजे द्वैत असे कोटले. एक सोडून दुसरा आहेच नाही, त्याला 2 कुठून आणणार. किंवा जे जीव माझ्याशी भिन्न आहेत किंवा अभिन्न आहेत असा प्रश्न प्रतिवचनात्मक व्यवहार होऊन तद्वारा स्पष्ट करता येईल असे निरपेक्ष अद्वय आहे. त्याचा निवाडाच करता नाही, कारण ते 2 असायलाच पाहिजे ना, तेव्हा संभाषण होईल. आणि 2 पाहिजे संभाषण करायला, म्हणून देवाने हे महाभारत कोणी घडून आणले, देवाने. भगवद्गीता कोणी घडून आणली, सांगितली कोणी, ऐकली कोणी. हे फक्त त्यावेळेच झालं ना, आता सगळं चाललंय हे कोणाच्या मनाने चालले, अर्जुनच, देवच अर्जुन झाला. तेच आपलीच आवडी धरून आवड, आपलीच आवडी आपणा ते व्याले रे. आपलीच आवड आपण धरून आपणा ते व्याले रे. सूर्यबिंबाने सर्वच्या सर्व आकाश पोटातून घालून ब्रह्मगोलात व्यापून टाकला. सूर्यबिंबाने सर्वच्या सर्व आकाश पोटात घालून ब्रह्मांड गोल व्यापून टाकला, तर मग त्याचे प्रतिबिंब कोठे उत्पन्न होणार, त्याची किरणे तरी कोठून शिरतील, पडतील. सगळं जर सूर्यच झाला तर किरण आणि परत त्याच्यावर जाऊन पडलीत, कोणावर पडली, पडायला बी कोण पाहिजे, किरणच आहे. आणि किरणावर पडलं किंवा लाट पळाली तरी कुठं पळालेली आहे ती, पाण्याला सोडून नाहीच आहे. किंवा अर्जुना कल्पांतीच्या पाण्याने, बघा दुसरा,
तो नाही कळाला दृष्टांत तो दुसरा. किंवा अर्जुना, कल्पांतीच्या पाण्याने सर्वच जलमय करून टाकल्यावर इतकं कल्पांच्या वेळेला इतका पाऊस होतो का आकाश म्हणून जे दिसतं तिथपर्यंत सगळं पाणीच पाणी. आणि त्यात म्हणलं तो आमच्या गावची नदी कुठे ती बघायला जातो, दिसेल नाही. बघा त्याप्रमाणे किंवा अर्जुना, कल्पांतीच्या पाण्याने सर्व जलमय करून टाकल्यावर खाड्या भरल्या जातात किंवा अनेक लहान प्रवाहाचे पाणी भरून ती जलमयता झाली आहे असा व्यवहार होतो का. बघावर सगळं जेव्हा जलमय झाल्यानंतर खाड्या भरल्या जातात, कल्पांतीच्या सर्व जलमय करून टाकलं, मग खाड्या भरल्या आणि वगैरे, खाड्या हा शब्द सुद्धा शिल्लक राहत नाही. म्हणून अविक्रिय अखंड ऐक्य रस जो मी त्या मला अंश कोठून असणार. कोणी कोणाचं वाक्य खोडून काढले आता. एक हे माझे ने एक अंशे व्यापिले जगचे व्यापले असे सांडोनी याद लागी भेदू सांडोनी सरीसे बद साम्य बद. मग सांगा आता इथे म्हणतात अंश कुठून राहील. असा अभ्यास झाला पाहिजे. बाबा म्हटले तुम्हाला अपोजिटचा पण अभ्यास माहिती पाहिजे, मग तुम्ही कधीच पलटी होणार नाही. बघा 37 क्रमांकाची ओळ. का कल्पांतीच्या पाण्या काय ओत भरती धनंजया म्हणून कैचे अंश अविक्रिया एका मज. मला माझा अंश तरी कुठं राहिलेला आहे ते म्हणतात. बघा त्या मला अंश कुठून असणार परंतु भिन्न दिसतात. याचे कारण ओघाच्या पात्राच्या अनुरोधाने जसे पाणी सरळ असून वाकडे होते. हे सांगितलं कोणी सांगितलं. हे वाक्य कोणी सांगितलेलं आहे. 725 वर्षापूर्वी. परत मी सांगतो हा जल नदी डोंगी परे जल नये डोंगा काय भुललासी वरील या रंगा. नदीचं ते काठ आहे ना ते असे वाकडे तिकडे म्हणून असं झालं. चंद्राकार चंद्रभागा त्या पाण्याला म्हणलं, त्याच्या उपाधीमुळे त्याला सांगितलं चंद्राच्या आकारासारखं आहे का पाणी चंद्राच्या आकारासारखं आहे. तसं जल नव्हे डोंगा है ना, पाणी नाही वाकडं तिकडं परंतु भिन्न दिसतात. याचे कारण ओघाच्या पात्राच्या अनुरोधाने जसे पाणी सरळ असून वाकडे होती पाण्याच्या उपाधी संबंधाने. आता समजा खाड्यानबिड्या मुंबईलाच आहे तो आपलं तो नदीन बिदीन काहीच ज्याला माहीत नाही त्याला सांगावं लागेल हे कसं झालं पाणी आता उभं. नंतर याला केलं तर आडवं. तसं हे उपाधीच्यामुळं आडवं दिसायला लागलं उभं दिसायला लागलं पण पाणी उभं सुद्धा नाही आणि आडवं सुद्धा नाही. किंवा पाण्याच्या उपाधी संबंधाने पाणी ज्या उपाधीशी तादात्म्य करू नये. जसा सूर्याच्या बिंबास त्याच्या प्रतिबिंबाने दृष्टीने दुजेपणा येतो. बघा पाण्याच्या उपाधीमुळं डबकं आहे आणि त्या डबक्यात सूर्याचं प्रतिबिंब वाढलं दोन दिसायला लागले. कशामुळे उपाधी भेदामुळे वेगळे दिसायला लागले. आकाश हे चौकोनी किंवा वाटोळे आहे हे कोणत्या बरे रीतीने ठरवता येईल. आकाश वाटोळे का चौकोनी आहे का. आता हे आयत हे चौकोनी दिसतंय हे उभं दिसतंय पण तसं आहे का ते नाही. परंतु तेच आकाश घट व मठ या उपाधीने वेष्टिले व्यापले असता तसेही झाल्याचे दिसतेच ना. म्हणून एकच माती नाना परिभिंती रांजण आणि सुगडे. मग किंवा घटा आकाश मटा आकाश मध आकाश हे आकाशाला का म्हणावं लागलं. उपाधी डोळ्यापुढे ठेवून बोलावं लागलं. अरे हे पहा निद्रेच्या आधाराने उपाधीने भासलेल्या स्वप्नात ज्यावेळी मनुष्य राज्य पदावर आरूढ होऊन अवतीर्ण होतो त्यावेळी राजा प्रजा इत्यादी सर्व जग त्या एकट्यानेच भरले व्यापले जात नाही का. आता एक साधा माणूस राजा झाला तर गादीवर बसला सगळं सिंहासन वगैरे सगळी सभा कोण झाला. तसा एकची अनेक एक हरी झाला. काय वाक्य बघा किती बारकाईने. एकची अनेक एक हरी झाला. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय पाहिजे त्याच्यातलं आपल्याला एक पाहायचं आहे. अनेक जरी दिसला तरी एक पाहायचं. किंवा 16च्या दराच्या उत्तम सोन्यात किडाळ हिनकस मिळाल्यावर ते सोने तसे कसास कमी उतरते त्याप्रमाणे शुद्ध स्वरूप असा जो मी
तो जेव्हा आपल्या मायेने परिवेष्टित होतो तेव्हा माझ्या ठिकाणी मायेच्या उपाधी संबंधाने जीव ईश्वर हे कल्पित भाव होतात. जीव ईश्वर, ईश्वर आणि शिव एक आहे आणि जीव खालचा आहे. हे साधं जेवढे देवदेवता आहेत त्यांना ईश्वर ही उपाधी, तुम्हाला आपल्याला जीव आहे आणि उपाधीच्या वेगळे आहे, त्याचं नाव ब्रह्म सर्वदा सम. त्यावेळी एक अज्ञान चोहूकडे रूढ होते आणि कशामुळं? उपाधी भेदाने. त्यावेळी एक अज्ञान चोहूकडे रूढ होते आणि त्या योगाने मी कोण असा विकल्प संशय उत्पन्न होतो आणि मग विचार करून त्या विचारा अंतीही देहच मी आहे असा दृढ निश्चय होतो. बघा, मी शिष्य हे उपाधीच्या दृष्टीने आणि मी गुरु हे आणि हे दोन्ही वाक्य अज्ञानातली आहेत का ज्ञानातली आहेत? हां, पण आता नवख्या गावात गेलो आणि त्यांना माळव माहिती नाही, अनुग्रह नाही माहिती, तेव्हा त्यांना सांगावं लागणार सद्गुरू वाचोनी सापडे ना असं. हे खरं आहे, पण नंतर येणला गेल्यानंतर सगळं काय झाले? सगळ्या रकमा एक झाल्या. कुठे आलो तो? हां, मग विचार करून पाहिले तसा विचारांतीही देहच मी आहे असा निश्चय केला जातो. आणि मग ज्या वेळेला ईश्वर भावामध्ये ईश्वर, मग ब्रह्मदेवाने ज्या गायी चोरून नेल्या होत्या त्या कोणत्या भावाने नेल्या होत्या? ब्रह्म भावाने नेल्या होत्या का देह भावाने नेल्या होत्या? ब्रह्मदेवाने देवाच्या गाया वगैरे नेल्या होत्या, त्या कोणत्या भावाने नेल्या होत्या? देह भावानेच नेल्या होत्या. ब्रह्मभावाने असते तर नसते नेल्या. मग आता जरी ब्रह्मदेवाचा देह असला आणि तो जर देहबुद्धीत असला तरी हां, पुनरावृत्तीच्या मापा ब्रह्मा देखील शीघ झाला, त्याला पुन्हा जन्म मरण आहे ब्रह्मदेवाला सुद्धा. पण ब्रह्म झाला मग नाही. न चुकती पुनरावृत्तीचे ओसे, जैसे निवटल्याचे पोट न दुखी. बघा, त्याप्रमाणे तैसे थोरिवेचे मान पाये, सृष्ट बीजाचा साठोपा, तोही पुनरावृत्तीच्या मापा शीघ झाला. एवढा मोठा माणूस झाला तो ईश्वर उपाधी मधला. आणि आपण जीव याच्यामध्ये असलो तरी पण देवबुद्धीत राहिलो तर, पण संत मात्र तसे नाहीत आणि देव पण तसे नाही. उपाधी वेगळी, तुम्ही निर्विकार, तुम्ही उपाधीत आहेत पण उपाधीपासून स्वतःला वेगळे समजता. या जीव श्लोक क्रमांक 7, या जीव लोकात म्हणजे संसारात कर्ता भोक्ता म्हणून प्रसिद्ध असलेला माझाच पुरातन अंश आहे. तो माझा जीवभूत अंश आपल्या आपापल्या कर्माधिक प्रकृतीत स्थित असलेल्या मनास 6 इंद्रियांना आकर्षित करतो. बघा, आता इथपर्यंत पण कंटिन्यू ठेवायचे 42 पर्यंत. आता हा बघू. असे जेव्हा आपल्या स्वरूपाविषयक ज्ञान म्हणजे जेव्हा आपल्या स्वरूपविषयक ज्ञान म्हणजे शरीर हाच वा एवढाच आत्मा आहे इतके मर्यादित परिच्छिन्नत्व भ्रांती होऊन दृढ होते, तेव्हा ते आत्मज्ञान सर्व व्यापक आत्मस्वरूपाहून वेगळे होते. तेव्हा त्यांच्या मर्यादितपणाच्या धर्मावरूनच मत्स्वरूप असूनही तो जीव माझा अंश भाग आहे असे वाटते. अंश कुठला? पण तो जेव्हा बाजूला होतो त्यावेळेला तो अंश होतो. ब्रह्मदेव देवापासून बाजूला झाले ना, म्हणून ते मग बाजूला झाले. ते जर स्वतः म्हणले मी जर तो आहे, आणि ज्यावेळेला आपण देह म्हणतो ना, मी देह म्हणता कोटी ब्रह्मदेवाच्या नाही हत्या, ब्रह्महत्या. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे याला कटिंग करून टाकलं आणि मी देव आहे. आज एवढे आता ब्रह्महत्येचं पाप लागतं. ब्राह्मण किंवा ब्रह्मदेव नाही, निखळ जे ब्रह्म आहे त्याचा उच्छेद केल्यासारखा होतो. वाऱ्यामुळे समुद्र जेव्हा लाटांच्या आकाराने अभिव्यक्त होतो तेव्हा त्या लाटांचा आकार जसा समुद्राचा एक लहानसा अंश आहे असे दिसते. सगळेच वैभव घेण्यासारखे. लाट म्हणतो ना ती जीवदशा आहे असं नाथबाबाचं एखादं प्रमाण. आणि लाट
जीव, शिव आणि सिंधू. हरिरूप. जीव शिव दोन्ही, हरिरूप तरंग, सिंधू तो अभंग नेने हरी. सिंधूच्या दृष्टीने पाहिलं तर हे वेगळे नाही, पण जीव आणि शिव हे हरिरूप तरंग आहेत. म्हणजे जीव असला तरी तो हरीच, आणि ब्रह्मदेव आणि ते जरी असले मोठे तरी ते हरी. फक्त ही छोटी आणि ती मोठी. छोटी लाट म्हणजे शिष्य, मोठी लाट म्हणजे गुरु. आणि त्या दोघांपेक्षा समुद्र वेगळा आहे. ह्या दोघांनी डोकी चालून तिथं जायचे. ही इकडं डोकी घासत बसलेले तिकडं जायचा प्रश्न पास. तुमच्या भाषेत खाटकाचं कुत्र वासात दंग आहे. शिष्य तिथं दंग झाला आणि बाबा तिथं. जळीचे जळचळ, जळीचे जळचर, जळीच रमती. आणि उलट बेडूक सागराते धिक्कारी, बै सोनी थिल्लरी, बेडूक सागराते धिक्कारी. नाही देखिला नाही ठावा, तोंड पिटी करी हवा. काही नाही, आम्हाला काय आता ब्रह्मज्ञानाची गरज नाही, आमचं आपलं इथंच बरं आहे, तिथंच थांबतो. त्याप्रमाणे हे पंडूसुता जड देह संबंधीचा परिच्छिन्नत्व, भ्रांतिरूप अहंकार उत्पन्न व धारण करणारा त्या जड देहाचा चालक जो मी, तोच मी या जीव लोकात जीवरूप आहे असे वाटतो. किती क्लिअर करून टाकलो. तुमच्या आपल्या शरीराला चालवणारी सत्ता, तिला जीव म्हटलं तरी तो मीच आहे. एरवी सर्वांच्या 45 क्रमांकाची ओळ. तेवी जडा ते जीवविता, देह अंता उपजविता, मी जीव गमे पंडुसुता जीव लोकी. एरवी सर्वांच्या हृदय दिशी त्याला कशी जॉईंट आहे बघा ती. तेवी जडा ते जीवविता, जडाला हालचाल करायला लावतो. आता हा हात हलतोय का? तुम्ही येडे झाले का बाबा? हात हलतो तर मेलेल्या मुडद्याचा का नाही हलत हात? त्याचा हात कोण हलवतो? तो हात हलवतो. आणि पॅरलेस झालेल्याला सुद्धा सांगतच नाही उचल, तो बी असा करतो. तेवी जडा ते जीवविता, देह अहंता उपजविता. मी काय समजतं मला? मी समजतो तुला बरोबर. तू कोण आहेस ते? म्हणून ते म्हणले तो जो मी आहे ना, तो कोण आहे त्याचा शोध कर. आणि तोच मी आहे, आणि तोच मी वासुदेव. बघा ते मी आले, तो मी वासुदेव तत्वता. एरवी सर्वांच्या दृष्टी अमुक आहे ती वस्तू, मी तो. आणि परत दुसरं आहे मी कोण. असे जेवढे मी आहे ते मी कोण आहे? परमात्मा आहे. पण त्याच्यावर आवरण आलं, शेवळ आलेलं आहे. मी जीव गमे पंडुसुता. गमे म्हणजे नादवलो तिथं, मी तिकडं जाऊन मशगूल झालो, रमलो, जीवलो की मी चालेल. आता एखाद्या राजाला जर आपण म्हणलो की तुम्ही ह्याला प्रधानचं काम करायचं, चालेल, करतो. कोणतंही पात्र दिलं तर ते वठवता आलं पाहिजे माणसाला. पै जीवाची बोधा गोचर जो हा धंदा, तो जीव लोक शब्द अभिप्रावो. बघा, जीवाची बोधा, त्याला जो बोध होतोय 39 किती नंबर? 46 नंबर. त्याच जीवाच्या ज्ञानदृष्टीला जो हा अखंड व्यापार, त्याच जीवाच्या ज्ञानदृष्टीला जो हा अखंड व्यापार चालत असलेला दिसतो, तोच जीवलोक शब्दाचा अर्थ म्हणजे विशाल सृष्टी असा आहे. मग आता हा एकटा जीव, हा एक जीव. काय सांगितलं पहिला? जीवविता, मी जीव गमे पंडुसुता, तो मी जीव. आणि मग असे अनेक असंख्य जीव, त्याला जीवलोक म्हटलेले आहे. बघा अर्जुना, देहाच्या उत्पत्तीबरोबर आपण जन्मास आलो व देहाच्या नाशाबरोबर आपण मरणार किंवा मेलो, या व्यवहारासच जन्म मरण सत्य समजणे, सत्य मानणे, समजणे, तोच जीवलोक होय व तोच संसारही आहे असे मी म्हणतो. म्हणजे जीवलोक आणि संसार हे दोन्ही मिळून एकाचीच नाव आहेत. छापा काटा पाठीपुटी, ठीक आहे नाही? आगा उपजणे आणि निमणे, जन्माला येणे मरणे, हे साचची जे का मानणे, हे खरं आहे का खोटं आहे? मग आता बड्डेचं टाकायचं का नाही स्टेटस? तो जीव लोक मी म्हणे संसार.
मी त्याला जीवलोक पण म्हणतो आणि मी त्याला संसार पण म्हणतो. अशा प्रकारच्या या जीवलोकात ज्याप्रमाणे चंद्र हा पाण्यापासून वेगळा असताही पाण्यात प्रतिबिंबित पडल्यावर त्यात आहे असा भासतो, त्याप्रमाणे मी सर्वत्र व्याप्त असून सर्वाहून अलिप्त आहे असे मला पहा. म्हणजे आता आपल्याला हे शिकवतात, आपण या देहात पडलेलो आहे चैतन्य, पण वाक्य परत, तो चंद्र वरती आहे, म्हणजे वरती नाही सर्वत्र आहे तो चंद्र, पण तो त्या देहात पाण्यात पडल्यासारखा वाटतो. बघा अशा प्रकारच्या जीव लोकात ज्याप्रमाणे चंद्र हा पाण्यापासून वेगळा असताही पाण्यात प्रतिबिंबित पडल्यावर त्यात आहे असा भास होतो, तसं आपण आकाशा एवढे होत, एवढे व्यापक आहोत. सूर्य केवढा आहे, चंद्र केवढा आहे, जेवढा प्रकाश आहे तेवढा चंद्र आहे. सूर्य केवढा आहे, जेवढा प्रकाश आहे तेवढा सूर्य आहे, पण दिसतोय केवढा. काय बोल ज्ञानेश्वरीतल्या 4थ्या अध्यायात, हा बिंब तरी बचके, एवढंच बघा. घड्याळ दिसते का, एवढा हात केला का जरा सूर्य दिसणार एवढा. बिंब तरी बचके एवढे, परी प्रकाशाते त्रैलोक्य थेकुडे, एवढा मोठा प्रकाश आहे त्याला. शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. कोणत्या शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. हरिभक्तवरायण सहिताई, कोणत्या शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. जनाबाई म्हणले, हा मारा केला तिने, आणि आपण म्हणतो मी ब्रह्म, तू वेगळा ब्रह्म, तू वेगळा ब्रह्म. शब्दाची व्याप्ती तिने पाडे अनुभवावी. हे मजची झाले, हे मीच आहे. आपणची जग झाला, आपणच विश्व नाही, जगची देह झाला. तरी प्रिया प्रिया आणि हर्षामर्ष ठेला, तुझे बिन आपणची ब्रह्म विश्व झाला. ती पण तशीच आहे, तू म्हणतो तशी. हा जगची देह झाला म्हणून. पाण्यात प्रतिबिंबित पडल्यावर त्यात आहे असा भासतो. आता आपण देहात आहे का, हा भासतो का, भासतो सध्या भासतोय आपण सगळे. भासतो म्हणता म्हणता चटका बसतोय आपल्याला, है की नाही. आता आपण असा निश्चय केला, मी देहात आहे असा भासतो, पण मी सर्वत्र आहे, है की नाही. त्याप्रमाणे मी आहे सर्वत्र व्यापून असून, सर्व व्याप्त असून सर्वाहून परत अलिप्त आहे. आपण या शरीराच्या आतही आहे, बाहेरही आहे, शरीरालाही व्यापलं आहे, या सगळ्या जगतालाही व्यापलं आहे, आणि परत त्यांच्यापासून वेगळा आहे. आणि वेगळा आहे म्हणलं टेन्शन राहत नाही, आणि चिटकलं का टेन्शन राहिलं. असे तू मला पहा, भगवान अर्जुनाला सांगतात. आपला काही संबंध आहे, आपलाच संबंध आहे. अर्जुना बघा किती महत्वाचं ही ओळ घेतली. अर्जुना स्फटिक मणी कुंकुमावर केशरावर ठेवला असता तो पाहणाऱ्याला तांबड्या रंगाचा आहे असा दिसतो, तथापि तो स्वरूपाने खरा काही तांबडा नव्हे. स्फटिक कुंकाच्या करंडीवर ठेवला त्या कुंकूवर, तर तो कसा दिसणार, तांबडा. पण तो तांबडा आहे का, मग दिसतो पण तसा नाही. तसे तुम्ही आपण देहात आहे, पण तसे हे पक्क ना. बघा ना, जरा त्यावेळेस जेव्हा झटकने आपण म्हणलं मी देह नाही, लगेच नॉर्मल होते आपण. त्याला फक्त थोडा वेळ काढा बरं बाजूला त्या तांबड्या रंगापासून, लगेच स्फटिक चकाचक, काहीच त्याला झटकलेलं नाही. तसे आपण आहे. ते ज्ञानदेव मंत्र, हरिनामाचे शस्त्र, मी ब्रह्म आहे. मग यमे कुळ वर्जिले, म्हणजे यमू म्हणे कवना ते यमावे, दमू म्हणे कवना ते दमावे, आणि तीर्थे म्हणे काय खावे दोष ओखदाशी नाही. म्हणजे तीर्थे म्हणे काय खावे, तुमच्याशी चर्चा करताना आज सुचलेलं सांगतो. तीर्थे म्हणे काय खावे दोष ओखदाशी नाही. पण आता हा जाणाराच म्हणतो दोष ओखदाशीच नाही. तीर्थाला खाऊ द्यायला जाऊ कशाला मी,
कारण तीर्थ म्हणतं माझा खाऊ मला द्या. त्यामुळे आपण तीर्थाला चाललो म्हणजे आपण काय द्यायला चाललोय त्याचा खाऊ त्याला द्यायला चाललो. तरी कीर्तनाचे नि नटनाचे असं नटायचंय कीर्तना. जे हे जसं नटतात ना तसं नाही नटायचं. ते नटायला गेले त्यांना तेवढ्याच दिवस तेवढ्या पुरतं नटायचं. बैल पोळ्याच्या दिवशीच त्याला नटवायचं आहे फक्त. दुसऱ्या दिवशी चापकाच्या सोडायचे त्याला, आहे का नाही. ते 2 तास तेवढे फक्त आहे, तसं नाही. हा मजा आहे का नाही घरी याच्यामध्ये. आता हे त्या बैलाला फटके आहेत का आपल्याला फटके येते. जर जीव बुद्धीवर आला का, आणि तुम्हाला मी परत एक सांगाल, आपल्याला फटके जास्त पडणार. कारण ज्ञानी आता 2 मुलगे आहेत तर मोठ्याला फटका देणार का बारक्याला, म्हणजे बारीक असताना. मोठे दोघं झाले तर दोघांना फटके बसणार. मोठे जास्त बसतात. हा तर आपल्याला ज्ञान दिले बाबाने, त्यामुळं इतरांपेक्षा 2 फटके आपल्याला. नवलांकाराची गोठी विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. बघा त्याप्रमाणे माझे. आणि बैल नाव बघा ना कसं ठेवलं त्यांनी. वजच वडायचं ना. आपण बैल आहेत काय वज वडायला आपण जन्माला आलोय? नाही. उलट आपण एवढे शाणे झाल्यानंतर आपलंच वज बाबाच्या डोक्यावर द्यायचं. तू का म्हणे माझे भार उतरले ओझे, असं एकाने अभंग बोलला आणि आवटी बाबांच्या खांद्यावर जाऊन बसला डायरेक्ट. ए बाबा म्हणले काय? तो म्हणला अभंग काय म्हणलो आता मी? तू का म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. असं ओझे. हां बाबा आपलं उत्तरदायित्व घेतात. जर एखाद्या क्षत्रियाला शरण गेलो आणि माझं रक्षण कर तर तो आपलं रक्षण करतो, उत्तरदायित्व घेतो. तसे आपले मालिकेतल्यांनी सगळं आपलं उत्तरदायित्व घेतलेलं आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात मी आहे ना, टेन्शन कशाला घेतं. चला अर्जुनाला सांगितलं मी सांगतो मार, काय पाप आणि पुण्य तुझं मी होईन. असे बाबा म्हटले. बाय उलट बाबा म्हणतात ए तुला काय बोलायचे तुझ्या मर्जीने बोला, काय बोललं तर माझ्या अंगाला चढण्या आलं पाहिजे. तुझं तू बोलायचं मग होईल काय वारी. अहो आपण घालतो बरोबर. मला जाधव साहेब बोलले होते मोडलिंगमध्ये काय पण बोला तुम्हाला कोण विचारणार नाही. कोणी विचारायला आला का मी तुम्हाला सांगेल तुम्ही गाडीत बसून जा, मी आहे उत्तर द्यायला. हा चार्ज आहे ना. हे आपण त्यांना जाधव साहेब म्हणतो, पण त्यांना तर मी तर म्हणत असं भेटलं मला पांडुरंगच भेटले. सेम दिसायलाच तसे आहेत. आपलं नाही भाग्य अशा थोर मोठ्यांनी. काल फोडशे बाबांच्या पुण्यस्मरणाला होतं. 17 वर्ष झाले. बापरे 17 वर्ष आपण गेलो. पण मला 17 वर्षापासून तुम्ही जसे तसेच दिसताय, अजून काहीच फरक झाल्यासारखा नाही. आणि बाबांना जाऊन 17 वर्ष आले का? रोज पाहतो ना आपण, त्यामुळे आपल्यात बदल झालेला कळत नाही. नवीन ठिकाणी कळ. बापरे कुठे आलो होतो आपण? शिंदे. स्फटिकमणी. अर्जुना स्फटिकमणी कुंकुमावर केशरावर ठेवला असता तो पाहणाराला तांबड्या रंगाचा असा दिसतो, तथापि तो स्वरूपाने खरा काही तांबडा नव्हे. त्याप्रमाणे माझे अनादी पण नाहीसे होत नाही. तो जसा तांबडा नाही तसा मी अनादी आहे. आणि अनादी सांगत नाही मी 70 वर्षाचा आहे 80 वर्षाचा आहे. उलट आपण कधी म्हणलं पाहिजे, विचारलं तर तुमचं वय काय, तर काय सांगितलं पाहिजे शिंदे साहेब? 75 मी अनादी. कंसात अनादी. 75 कंसात अनादी. त्याप्रमाणे माझी अनादी पण नाहीसे होत नाही आणि माझी अक्रियत्वही भंगत नाही. मी काहीच नाही, कोणत्यात क्रियेत नाही. लढाई सगळी भगवान कृष्णाने केलेली, पण नाव सगळं अर्जुनाने असं केलं, दुर्योधनाने केलं, भीष्माने केलं. आणि तेच पवाडे पुढं गायचं काम चाललेलं आहे. भीष्म प्रतिज्ञावान होता. प्रतिज्ञा कोणी करायला लावली त्याला? डायरेक्टरनी. भीष्माचं काम आता बी ज्याला दिलं तो म्हणला मी एक वाक्य चेंज करतो, येईल का करता त्याला? सांगितलं तेवढंच करायचं, वाढवपणा करायचा नाही. अक्रियत्वही भंगत नाही. तथापि उपाधी संबंधामुळे तो मी करता आहे भोगता आहे असे वाटते, ती केवळ त्याची भ्रांती आहे असे समज. सांगा बरं आता कोणाबद्दल काय आपण बोलू शकतो?
आता हे जरी आपण कधी कधी बोलतो, हे लोक फसवतात हे फसवतात ही तुम्हाला भ्रांती आहे असं यांचं म्हणणे. तुम्ही गप्प बसणार आणि जेव्हा पूर्ण कळणार ना, मौन होणार. मौन वाक्पुटी धरोनिर आहे. आपण म्हणतो हा बोलत नाही, तो म्हणून काय बोलू आता, मला सत्य कळालेलं आहे, माझं चुकलं का. मोठी माणसं म्हणतात न बघा ती वाक्य त्यांची किती खरे. ज्याला कळालं तो गप्प बसतो. तेव्हा एखादं म्हणतो, दोन नातू भांडत असले का, माझं चुकलं का, मग का त्याचं चुकलं. तेव्हा तो म्हणतो तुमचं दोघांचं नाही चुकलं, माझं चुकलेलं आहे. तसं देव म्हणतो बाबा सगळं माझं, जे तुम्ही कशाला गबाळ घेता डोक्यावर, नाही त्याची घेता श्री दुराविसी निज पंथ. अधिक काय सांगावे उद्गारवाचिक चिन्ह. विशुद्ध असा जो हा मी, विशुद्ध असा जो हा आत्मा. बरोबर, मी बरोबर बोललो काय. विशुद्ध असा जो आत्मा तो प्रकृतीशी म्हणजे देहादी अनात्म्याशी तादात्म्य भ्रांतीने ऐक्य पाहून देहाधिकाचे जन्म मरणाधिक उपाधी गत धर्म बळेच आपल्या ठिकाणी मानून अपौधिक धर्मोघात आपल्याला बांधून घेतो. काय तुकाराम महाराजांचं प्रमाण, बळेच बांधून घेतो. मुक्त होता परी घेऊन या छंद माझे माझे. तो कशानेही नाही, बळच बांधून घेतलेले. बळच बांधून घेतलेलं असतं, त्याला खरोखर बांधलेलं असतं का. पण त्याला बांधल्यासारखं करावं लागतं आणि त्याला सोडल्यासारखं करावं लागतं. कोणला, त्याचं नाव बद्ध आणि मोक्ष. मला मोक्ष मिळाला, कोणला मोक्ष कोणला मिळाला, बांधलं कोणला होतं. म्हणजे अज्ञानाकडून आहे. बद्ध मुक्त ही कल्पना अज्ञानाकडून आहे. बद्ध आणि मुक्त मायेची कल्पना. पडली होती भ्रांता जीवा की, पडली होती भ्रांती, पडली होती भ्रांती मना कैसी. बघा आता हे मुखी नाम हाती मोक्षच्या वेळेला बोलायचं नाही, त्याला पहिलं प्रवृत्त करायचं त्याला. आणि मग तो लय म्हणायला लागला मी मुक्त झालो. जरा एकांटी भेट तुला सांगतो मग. मुक्त झाला काय, एवढे समोर सांगून उपयोगाचं नाही ना. हा, मुक्त कासे या म्हणावे, बंधन नाही ठावे. पण मुक्तच नाही आणि बद्ध बी नाही, असं चाललंय आता. हा, बंधन नाही त्याला मुक्त म्हणायचं. हा, म्हणजे मुक्त कशाला म्हणायचं, ज्याला बंधन नाही त्याला मुक्त म्हणायचं. आणि मुक्त बद्ध आणि मुक्त माहिती, म्हणजे हा मुक्त आहे, याला बंधन काहीच नाही. याला बंधन आहे किंवा याला नाही. अगदी बरोबर, तुला घरी गेल्यावर सांगतो. मग मन व श्रोत्राधिक 5 इंद्रिय मिळून एकूण ही 6 वास्तविक प्रकृती. तुम्ही सांगाल व्यवस्थित. हा, तो काय म्हणतो, बंधन आणि बंधन काहीच नाही असं ज्याला समजायचं त्याला मोक्ष म्हणायचं, मुक्त झाला. मग अच्छा काय म्हणलाय तो सांगा. हा असं हा बरोबर, बंधनच नाही तिथं, मुक्त मोक्ष कशाला म्हणायचं, मुक्त कशा. करेक्ट ओके. हां, जाणे नाही मूर्तीने परमात्म्याशी. बघा त्याला बंधन आहे. आपल्याला आपल्याला बाबांनी, मग आपण बाबाकडे जाऊन केलं काय एवढे दिवस. हां, बाबांनी सांगितलं ना तू तसाच आहे, त्याला काहीच नाही चिटकत. किती नंबर शिंदे, 51. मग मन व श्रोत्राधिक 5 इंद्रिय मिळून एकूण ही 6 वास्तविक प्रकृती कार्य असताना ही माझी आहेत असे म्हणून व्यापार करायस प्रवृत्त होत असतो. 52. पै मनाधिक 6 इंद्रिय श्रोत्राधिक प्रकृती कार्य ती माझी म्हणून होय व्यापार रूढ. बघा तिकडं कोणतं वळ होतं, प्रकृतीचे केले नेगे पण प्रकृतीचे केले होय असं तो म्हणतो इथं विरोधात. त्याप्रमाणे बघा 5 इंद्रिय
आणि 6वं मन हे मिळून काम करतात. पण डोक्यावर कोणाच्या माथ्यावर गिनलं जातं? जीवाच्या, आत्म्याच्या. ज्याप्रमाणे स्वप्नात एखाद्या संन्याशाने आपणच आपले कुटुंब व्हावे आणि मग संसार थाटावा. संन्याशाचं मंडळी कोण झालाय? तोच झालाय. आणि बायको पोराच्या मोहाने सैरा वैरा चोकडे धावणे. कोणाच्या मागं पळतोय तो? स्वतःच्यात. आणि ते पण कल्पित. व संसारातील सुख दुःख भोगावे. त्याप्रमाणे मूळ आपल्या आत्मस्वरूपाची विस्मृती झाल्यावर आत्मा हा आपले स्वरूपही प्रकृती सारखेच आहे, देहच आत्मा आहे असे मानून तिच्याच अनुरोधाने विषय उपरजनात्मक अर्जनात्मक विषयोपार्जनात्मक तिचीच कार्य करून देहास बसतो. म्हणजे तो आत्मा स्वतःला देहा एवढा समजतो आणि त्या देहाला जे जे विषय पाहिजे ते गोळा करतो आणि ते माझंच काम आहे असं समजतो. वास्तविक ते काम कोणाचं आहे? देहाचं. जीवात्मा हा मनरूपी रथावर आरूढ होऊन श्रवणेंद्रियाच्या द्वाराने शरीराबाहेर निघतो व मग शब्द विषय रूपी रानात प्रवेश व संचार करतो. तोच जीवात्मा प्रकृतीचा लगाम हातात धरून त्वचेच्या द्वाराने रोखाने वळवून स्पर्श विषय रूपी घोर वनात जातो. एखाद्या वेळेस नेत्राच्या द्वाराने बाहेर पडून रूप विषयाच्या डोंगरावर स्वच्छंदाने हवा तसा हिंडतो. किंवा हे सुभटा जिव्हेच्या द्वाराने बाहेर पडून रस विषयाच्या गुहेत हिंडतो. रसाचीच जरी पोट भरावास लागतो. किंवा माझा अंश जो हा जीव तो नाकाच्या द्वारे बाहेर निघतो व मग गंध विषयाची भयंकर अरण्ये ओलांडतो. याप्रमाणे देहस्वामी जो जीव तो इंद्रिय व त्याचा सत्ताधारी अध्यक्ष जे मन ते हाताशी धरून पंचेंद्रियांच्या शब्दाधिक विषय समुदायाचा उपभोग घेतो. बघा आता पहिले हे पंचेंद्रिय विषय गोळा करतात, पण त्याचा उपभोक्ता कोण सांगितले? आता मन कार्याध्यक्ष सांगितलेले, तो त्याला करायला लावतो आणि तो ती प्रकृतीची कर्मे आपल्या डोक्यावर बांधून घेतो स्वतः. श्लोक क्रमांक 8 वाचतोय. आणि ज्यावेळी तो ईश्वर शरीर सोडून जातो, जेव्हा शरीराला प्राप्त होतो त्यावेळी या मनास 6 इंद्रियांना घेऊन वारा पुष्पादिकांसोबत पासून गंधाला घेऊन जातो तसा तो जातो. बघा पुनर्जन्म कसं येते सांगितलंय. तो स्वतःला देह समजतो, तेवढाच छोटा समजतो आणि त्या प्रकृतीचे जे आनंद भेटतो तो त्याला वाटतं मला आत्म्याचाच आनंद आहे. आणि दुःख झालं तर ते वाटतं आणि ते भांडवल घेऊन तो पुढच्या जन्माला हा देह ठेवून दुसऱ्या जातो. कसं? तर फुलातून निघालेला सुगंध जसा इकडून तिकडे जातो तसं ते घेऊन जातो. पण जीवाचे कर्तृत्व किंवा भोक्तृत्व किंवा दृष्टीस पडते. पण जीवाचे कर्तृत्व व भोक्तृत्व तेव्हाच दृष्टीस पडते की जेव्हा तो जीव प्रकृती कर्मानुसार एखाद्या स्थूल शरीरात प्रवेश करतो. बघा आता ते बरोबर भांडवल घेऊन आता इथे सुद्धा असंख्य जीव येते, पण त्यांना प्रगट होण्यासाठी काय पाहिजे? प्रकृती माध्यम पाहिजे. ज्याप्रमाणे एखाद्या ऐश्वर्य संपन्न व विलासी पुरुषाचे महत्त्व तेव्हाच ओळखण्याजोगे दृष्टीस पडते की जेव्हा तो एखाद्या प्रसिद्ध राजनगरात किंवा राजवाड्यात राहावयास येतो. त्यावेळेसच जीवाच्या कर्तृत्व अहंकाराची वाढ किंवा विषय आणि इंद्रिय यांचा धुमाकूळ स्पष्ट दिसण्यात येते की ज्यावेळेस जीव एखादा स्थूल देह धारण करतो तोपर्यंत असंख्य जीव आहे, त्याला शरीर भेटलं मग कळतं याच्या डोक्यात काय होतं. अथवा जेव्हा जीव एका शरीरास टाकतो तेव्हा जीव आपल्या बरोबर नेहमी असणारे मन व इंद्रियांचा तांडा समुदाय ही आपली संपत्ती त्या शरीरातून काढून आपल्याबरोबरच घेऊन अन्य शरीरात जातो. ज्याप्रमाणे अतिथी भोजनास आला असता त्याचा अपमान करून त्यास माघारा लावल्यावर जाताना नुसता जात नाही तर तो त्याचा अपमान करणाऱ्या यजमानाची पुण्यरूप संपत्ती घेऊन जातो. किंवा दोऱ्या कापून घेतल्यावर कळसूत्री बाहुल्यांची गती घेऊन कळसूत्री बाहुलीची गती घेऊन जातात. त्यामुळे त्याचा तो खेळ नाहीसा होतो. अथवा सूर्य मावळला असता तो
लोकांच्या दृष्टीने आपल्याबरोबर घेऊन जातो, अथवा सूर्य मावळला असता तो लोकांच्या दृष्टीही आपल्याबरोबर घेऊन जातो. फार काय सांगावे. वारा ज्याप्रमाणे आपल्याबरोबर पुष्पातील सुगंध सुवासही घेऊन जातो, त्याप्रमाणे हे धनंजया, देहराज जो जीव तो जेव्हा या देहाला सोडून जातो तेव्हा तो आपल्याबरोबर 5 ज्ञानेंद्रिय व 6वे मन यांनाही नेत असतो. बस एवढंच घेऊन जातो. 67 अजून वेळ आहे आपल्याकडे 5 मिनिटं. कसा पुनर्जन्माला जातो ते सांगतात. हा जीव, श्लोक क्रमांक 9 वाचतोय. हा जीव ऐकण्याचे साधन, पाहण्याचे साधन, स्पर्श करण्याचे साधन, रस चाखण्याचे साधन आणि वास घेण्याचे साधन आणि त्या 5 इंद्रियाशी संबंध देणारे मन यांचा अधिष्ठाता होऊन शब्दाधिक विषयांचे सेवन करतो, उपभोग घेतो. कोण? मन. बा. आणि सुख दुःख वगैरे सगळं आनंद वगैरे कशाचे आहेत? मनाचेच भाव येते ना, मनाचा धर्म येते. मन, पण मनाचे धर्म जे आहेत ते माझ्या आत्म्याचे धर्म नाहीत. सुख दुःख हे मनाचे धर्म आहेत, आत्म्याचे नाहीत. मग या लोकात अथवा स्वर्ग लोकात ज्या ज्या ठिकाणी तो जीव ज्या ज्या देहाचा अंगीकार करील त्या त्या देहाच्या ठिकाणी मनादिकासह इंद्रियांचा पुन्हा तसाच ऐस पैस पसारा घालतो. इकडून गेलं का तिकडं तो भांडवल तसंच घेऊन जातो, तिकडे त्याचा तो कार्यक्रम चालू. अर्जुना, दिवा मालवल्यावर तो जसा आपल्या तेजास नाहीसा होतो तसाच तो फिरून लावला असता आपल्या तेजास लावलेल्या ठिकाणी तसाच पूर्वीचा प्रकाशित होतो. तसं तर अर्जुना, अशा प्रकारच्या व्यवहारात अविचारी लोकांच्या दृष्टीने पुढे सांगितल्याप्रमाणे एवढे हे वाटू लागते. बघा, हे कोणाला परत वाटतंय? हा इकडून तिकडून गेला, हे सुद्धा कोणाच्या दृष्टीने? अज्ञानांच्या दृष्टीने. नाही तर ज्ञानांच्या दृष्टीने मन नाही, पंचकर्मेंद्रियही नाही आणि जीवदशा नाही. पुन्हा इकडचं तिकडचं, इकडून तिकडं जायला तेवढी रिकामी तर जागा पाहिजे ना. कारण तो इथे जसं इथं जसं आकाश आहे तसं इकडं आकाश आहे, तिकडं ते कुठं नाही. आकाश के न, हा नाही, आकाश कुठं नाही. हा हा आकाश के न सम आहे. बघा, ते कुठं नाही, ते कशात नाही आहे, ते पहिलंच ओतप्रोतीत आहे. तसं पण अज्ञानी माणसाकडून हा इकडून तिकडून कशात जायचं? हा आगवे आपणच या असे. बघा, देश कालाधिक आगवे जर आपणच असेल तर मार्गाधिक कशा शोधावे आणि कोणी कुठून जावे? सगळं जे आहे ते जागेवरच आहे. देश का वस्तू काळ भेद मावळाला आत्मा निर्वाळाला विश्वाकार. सांगितल्याप्रमाणे एवढे वाटू लागते. कोणला? अज्ञानाला. बघा, परंतु अर्जुना, अशा प्रकारच्या व्यवहारात अविचारी लोकांच्या दृष्टीला पुढे सांगितल्याप्रमाणे एवढे हे वाटू लागते की आत्माच या देहाला जन्मास आला, आत्माच या देहात जन्माला आला आणि या आत्म्यानेच विषयाचा उपभोग घेतला, अथवा तो आत्माच हा देह सोडून गेला, मरण पावला, हे खरे असे मानतात. एरवी जन्मास येणे अथवा मरणे किंवा कर्म करणे अथवा विषयाचा अथवा कर्मफलाचा उपभोग घेणे हे सर्व वास्तविक प्रकृतीचे धर्म असून भ्रमाने ते धर्म आत्म्याचे आहेत असे अविचारी लोक मानतात. एरवी येणे आणि जाणे का करणे हन भोगणे हे प्रकृतीचे तेने मानिले. जे आत्मा देहासी आला आणि विषय येण्याची भोगीला अथवा देहोनी गेला हे साचची मानती. बघा, ते कोण? अविचारी लोक. अविचारींना काय शब्द टाकलाय बघू? अविविके. पर तरी ऐसिया ही राहाटी, अविविकाची दिठी, ऐसिया ही राहाटी. बघा, इथे अजून क्लिअर झालं. तो मन उपभोगताय, तो 5 कर्मेंद्रियाला उपभोग भोगायला लावतो. पण हे सुद्धा बोलणं तरी ऐसिया ही राहाटी, अविविकाची दिठी, हे सगळं कोणाच्या दृष्टीने? नाही तर काय होय नाही जाय. ए तुले हे किरीटी गमेची गा, जे आत्मा देहासी आला आणि विषयी येण्याची भोगीला अथवा देहोनी गेला साचची मानती. एरवे येणे आणि जाणे का करणे आणि भोगणे हे प्रकृतीचे तेने मानिले. ते प्रकृतीचं त्यांनी मानलंय, नाही तर त्याला काहीच त्याचा स्पर्श नाहीये. ओळ क्रमांक 372 ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 15 वबी क्रमांक 372 ला थांबतोय. झालेली सेवा
हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका, तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्णविराम देऊया. पुंडली गौरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की. सचिदानंद श्रीपाद बाबान की जय. सचिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा. आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे. जे काळांची व्यंकटी सांडो, दया सत्कर्मी रती वाढो. होता परस्परे कळो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाभो. प्राणी जात वर्षद सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनावर्त भूमंडळी भेटतो करा होता. तला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलते जगा नव पियुषांचे, चंद्रमेचे आलांछन. मार्तंडचे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. स्वयं किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होई ती लोकी. बहिर्जो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपशिषे विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय भोगावी, एक मने से विश्वेश्वरा हो. हा होईल दान पसाहो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती.